रिनल रिप्लेसमेंट थेरपी. तर एक क्रायटेरिया असेल तर कन्सिडर करू, दोन असेल तर करायला पाहिजे. तर पहिला आहे व्हॉल्यूम आणि दुसरं आहे टॉक्सिन्स. व्हॉल्यूम जर कमी असेल, व्हॉल्यूम ओव्हरलोड होतो आहे 0.5 किंवा 0.1. नंतर RFT, मग त्याच्यात आहे युरिया, क्रिॲट, पोटॅश, pH आणि सोडियम पण घेतलेलं आहे. तर फक्त वेस्ट नाही घेतलं आहे आणि फक्त पोटॅशियम पण नाही घेतलं आहे. युरियासाठी 35, क्रिॲटसाठी 4.5, पोटॅश 6.5, pH 7.1, सोडियम लेस दॅन 110 और मोर दॅन 160. मग अदर आहे की पल्मोनरी एडेमामध्ये व्हॉल्यूम काढायचा. आणि मग लास्ट आहे युरेमिक कॉम्प्लिकेशन असतील, एन्सेफॅलोपॅथी, मायोपॅथी, पेरिकार्डायटिस असेल तर. आणि लास्ट बाबा पॉयझनिंगमध्ये किंवा काही ड्रग काढायचे तेव्हा. डिफ्युजनने होतं. टेल मी डिफरन्स बिटवीन हिमो. मग इंटरमिटंट आहे. इंटरमिटंटमध्ये जेवढं अल्ट्रा फिल्ट्रेशन येईल तेवढा वेट लॉस होईल. तर याच्यात पण दोन टेक्निक आहे. डायालिसिसमध्ये डायलायझर असतं, ते मेनली सॉल्यूट काढतं, आणि अल्ट्रा फिल्ट्रेशनमध्ये तुझं वॉटर पण निघतं. हा एवढाच फरक आहे. मग कंटिन्युअसमध्ये मोर दॅन 24 आवर करतो. मेन फायदा आहे की हिमोडायनॅमिक स्टेबिलिटी असते, कन्सिस्टंट रिमूव्हल होतो, आणि इन्फ्लेमेटरीचं पण रिमूव्हल होतं. आपण पुढे सेप्सिसमध्ये बघू. टेक्निक्स आहेत कंटिन्युअसच्या: अल्ट्रा फिल्ट्रेशन, हिमो फिल्ट्रेशन, हिमोडायलिसिस आणि डायाफिल्ट्रेशन. अल्ट्रा फिल्ट्रेशनमध्ये तो फक्त पाणी काढतो, फक्त फ्लुइड कंट्रोल होतं, मग व्हॉल्यूम प्रोड्युसेस व्हॉल्यूम लॉस. तर अल्ट्रा फिल्ट्रेशनमध्ये फक्त पाणी निघतं आहे. नंतर युरेमिकसाठी नाही वापरता येणार. मग हिमो फिल्ट्रेशनमध्ये कन्व्हेक्शन वापरतो तो, तर फ्लुइड भरपूर निघतं कन्व्हेक्शनमध्ये. डायलायझरची गरज नाही कन्व्हेक्शन जर आपण केलं तर. तो फक्त हायड्रोस्टॅटिक प्रेशरने काढतो. पण इथे खूप सारं प्रेशरमुळे खूप सारं हे अल्ट्रा फिल्ट्रेट निघतं. सॉलिड पण जातात कन्व्हेक्शनने, पण मग फ्लुइड पण खूप जातं, म्हणून रिप्लेसमेंट द्यावी लागते. नंतर हिमोडायलिसिसमध्ये फक्त डिफ्युजन आहे. डायलायझर असतं, त्याच्या काउंटर करंट मेकॅनिझमने जातं. रिप्लेसमेंट फ्लुइड हे देत नाही, कारण की पेशंट व्हॉल्यूम ओव्हरलोडेड असतो आणि तो त्याच्यात टॉक्सिन पण असतात. मग व्हॉल्यूम पण कमी होतो, टॉक्सिन पण कमी होतो. आणि मग त्याच्यानंतरचं आहे डायाफिल्ट्रेशन. त्याच्यात तो हे दोघी टेक्निक वापरतो, तो डिफ्युजन आणि कन्व्हेक्शन. इथे तो डायलिसिस पण करणार आणि रिप्लेसमेंट पण करणार. तर काही नाही आहे, सिम्पल गोष्ट आहे. कन्व्हेक्शन असेल तर प्रेशर वापरलं जातं, सॉल्यूट आणि लिक्विड फिल्ट्रेशन दोन्ही निघतं. डायलायझरमध्ये फक्त तुझं हे निघतं, डिफ्युजनने सॉल्यूट्स निघतात. ठीक आहे. तर डायलिसिसमध्ये फक्त डिफ्युजन झालं तर फक्त सॉलिड्स निघतात, लिक्विड पण निघत आहेत, पण रिप्लेसमेंट फूड देत नाही आपण. डायाफिल्ट्रेशनमध्ये दोघंही देतो. टार्गेट आहे आपलं KT/V 3.9. K इज क्लिअरन्स, T इज टाईम, V इज व्हॉल्यूम ऑफ ब्लड. तर 3.9 आहे. तर 3.9 भागिले 3 केलं तर मग 12 येतं, 3 जर आपलं सेशन घेतले तर. नंतर अँटीकोॲग्युलेशन लागतं, कारण की दोघं सरफेस टच होतात, ॲक्टिवेशन ऑफ कोॲग्युलेशन होतं. हा मेन कन्सर्न आहे कोॲग्युलेशनचा. तर मग मेकॅनिकल मेथड वापरतो आपण, की मोठी वेन घेतो. सबक्लॅव्हिन चांगली नाही म्हणतो तो. मग फार्माकोलॉजिकल टेक्निकमध्ये सायट्रेट एक नवीन वाटला मला. LMWH वापरता येत नाही म्हणतो तो कंटिन्युअससाठी. मग याच्यासाठी चालतं का? इंटरमिटंटसाठी चालतं आहे वाटतं. मग सायट्रेट चांगलं आहे, इफेक्टिव्ह आहे, एक्सलंट आहे, रिस्क नाही आहे. आणि नंतर कॅल्शियम तुम्ही देता, पण FDA अप्रूव्ड नाही आहे. कॉन्ट्राइंडिकेशन आहे लिव्हर फेल्युअरमध्ये. स्पेशल डायलायझेट लागतं, कॅल्शियम इन्फ्युजन पण लागतं, त्याच्यामुळे कॉस्ट जास्त आहे. तर आणि FDA अप्रूव्ड पण नाही आहे. मग आपण हिपॅरिन वापरतो अनफ्रॅक्शन, किंवा मग LMWH वापरतो, पण कंटिन्युअसमध्ये LMWH वापरता येत नाही. मग कंटिन्युअस रिनल रिप्लेसमेंटमध्ये तेच आपल्याला गोष्टी लिहायच्या आहे, ते टाईप्स 3-4 जे आहेत ते.
वस्क्युलर ॲक्सेस आणि मग त्याचं सेप्सिस अँटीसेप्सिस काहीतरी लिहायचं आहे. आणि मग सेप्सिसवर आला हा. सेप्सिसवर इंडिकेशन आहे अझोटेमिया, म्हणजे टॉक्सिन्स असतील किंवा व्हॉल्यूम असेल किंवा pH पण आला आहे आणि इलेक्ट्रोलाइट्स आले. तर 4 मेन गोष्टी आहेत इंडिकेशनमध्ये, या अशा आहेत इथे. इंडिकेशनमध्ये व्हॉल्यूम आहे, टॉक्सिन्स आहेत, pH आहे, इलेक्ट्रोलाइट्स आहेत. ठीक आहे. तर जे अर्ली इंटरमिटंट हिमोडायलिसिस जे करतो ना, ते अर्ली रिकमेंडेड नसतं, कारण की त्याच्याने बॉडीवर निगेटिव्ह इफेक्ट होतो. पण सेप्सिसमध्ये काय इन्फ्लेमेटरी मॉड्युलेटर्स निघतात, इम्युनो मॉड्युलेशन होतं, त्याच्यामुळे ते रेकमेंडेड आहे आणि कंटिन्युअस रेकमेंडेड आहेत, कारण की इन्फ्लेमेटरी जे आहेत सायटोकाइन्स ते कंटिन्युअस प्रोड्यूस होतात आणि खूप हाय डोसमध्ये निघतात. तर खूप हाय डोस असतो, म्हणून कंटिन्युअस करायचं. आणि त्यातही स्टँडर्ड कंटिन्युअसचा डोस आहे तो त्याच्यापेक्षा जास्त डोसने करावा लागतो. सायटोकाइन्स रिमूव्ह होतात आणि एनर्जी पण देतो तो. 2 कामं आहेत त्याचे. टॉक्सिन्स तर आहेच, पण मेन आहे सायटोकाइन्स रिमूव्ह होतात आणि एनर्जी पण मिळते. मग पेरिटोनियल डायलिसिस. तर पेरिटोनियल डायलिसिसमध्ये पेरिटोनियल मेम्ब्रेन ॲज अ फिल्टर काम करते. सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. पोटात 3 लिटर पाणी टाकू शकतो, पण युजली ते 1.5 ते 2.5 टाकतात. मग ते डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस आणि अल्ट्रा फिल्ट्रेशनमध्ये होऊन जातं. डिफ्युजन बघितलं आपण, अल्ट्रा फिल्ट्रेशन बघितलं आणि ऑस्मॉसिस पण होतं आहे. तर त्याचं जे नॅचरल बॉडीचं प्रेशर आहे त्याच्यामुळे अल्ट्रा फिल्ट्रेशन पण होतं आहे. मग डिपेंडिंग ऑन एरिया, परमिएबिलिटी आणि सॉल्यूट्सचं कॅरेक्टरिस्टिक अक्रॉस द मेम्ब्रेन, कोण साईज कमी जास्त, तर वेस्ट पण निघतं, फ्लुइड पण निघतं, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स पण ठीक होतो. मग कुठे करायचं पेरिटोनियम? ज्यांच्यामध्ये IV ॲक्सेसचा प्रॉब्लेम आहे, वस्क्युलर ॲक्सेसचा, हिमोडायलिसिसमुळे कॉम्प्लिकेशन होत आहे, टॉलरेट नाही होते, पेरिफेरल डिसीज आहे, हार्ट डिसीज आहे, कार्डिओमायपॅथी आहे, ब्लिडिंगचे इश्यू आहेत, अँटीकोॲग्युलेशन वापरावं लागतं. इथे अँटीकोॲग्युलेशन वापरावं नाही लागत, ब्लड प्रेशर फॉल नाही होत, तर त्याच्यामुळे हे चांगलं आहे. नॉन रिनल इंडिकेशनमध्ये CHF आणि हेपॅटिक फेल्युअर, कारण की हिमोडायनॅमिकली तो स्टेबल राहणार. कॉन्ट्रा इंडिकेशन मग बॉवेल आहे तर बॉवेल डिसीज, आणि पेरिटोनियल आहे तर पेरिटोनियल फायब्रोसिस वगैरे असेल, तर आतमध्ये ॲप्सेस इन्फेक्शन असेल तर ते एक कॅथेटर असतं, टेंकॉफ कॅथेटर, गोल्ड स्टँडर्ड आहे. पेरिटोनायटिस नाही व्हायला पाहिजे. तो कॅथेटर त्याच्या पोटात कंटिन्युअस असतं, म्हणजे त्याचं अटॅचच असतं, तो फक्त जाऊन प्लग इन प्लग आउट करतो बस. त्याच्यामुळे सेप्सिस पाहिजे. क्लोज सिस्टीम असते फ्लुइड एक्सचेंजची, आणि लॅक्टेड ॲज अ बफर वापरतात ते. तर इन्फ्युजन टाईम असतो, नंतर ड्रेनेज टाईम असतो आणि मधात ड्वेल टाईम असतो. तर 3 प्रकार आहेत. ॲम्ब्युलेटरी म्हणजे पेशंट दिवसातनं 5-10 टाकतो तो. 3 ते 5 तासाचे सायकल असतात. प्रत्येक सायकल अच्छा ठीक आहे, एकदाच केली तर 3 ते 5 टाईम होईल. जर 5 सायकल केल्या तर मग ते फ्रिक्वेन्सी टाईम वाढवावं लागेल. नंतर ऑटोमॅटेड ती मशीन लावायची रात्रभर, मग ते चालत राहतं. आणि मग इंटरमिटंट जर पेशंट हिमोडायनॅमिकली अनस्टेबल आहे, 10-10 मिनटाच्या सायकल द्यायच्या. ॲडव्हान्टेज मग तेच आहे, जेंटल आहे, रिनल फंक्शन प्रिझर्व होतं चांगलं, बॅक्टेरियमाचा चान्स कमी आहे, हिमोडायनॅमिकली स्टेबल आहे, रिमूव्हल ग्रॅज्युअल होतं, सडनली नाही होत. मग त्याच्यामुळे फिजिओलॉजिकल आहे, सिंथेटिक मेम्ब्रेन्स इन्व्हॉल्व नाही आहे, इन्फ्लेमेशन नाही होत त्याच्यामुळे, म्हणून ते फिजिओलॉजिकल आहे. रिनल फंक्शन लवकर रिकवर होतं, इन्फ्रास्ट्रक्चर कमी लागतं, कॉस्ट कमी आहे. कॉस्ट कमी आहे आणि कॉस्मेटिक पण चांगलं आहे, कारण की ते कॅथेटर पोटाच्या म्हणजे कपड्यांच्या आतच राहणार.